हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात आज पटकन देवपूजेने केलेली आहे आणि मनूची अजून एक्झाम चालू आहे. गार्गीला सुट्टी पडून परत तिची शाळा चालू झालेली आहे. सकाळची कामाची गडबड होती, सगळं काम आवरून घेतलं. म्हटलं पहिला भांडी घासून घेऊया. झाडांमध्ये एक कसलं तरी हे झाड आलं आहे, कशाचं आहे ते सांगा. पुदिना पण आलेला आहे त्याच्यामध्ये. जे काही किचनचं वेस्टेज आहे ते मी टाकते, त्याच्यामुळं ते उगवून येतं आहे. आणि आत्ता अळूच्या पानांना भरपूर पानं आलेली आहेत आणि मिरची आणि गवती चहा पण आहे. आज म्हटलं चला गॅलरीतले झाडं सगळी कटिंग करून वेगवेगळ्या कुंडीमध्ये काही रोपं वगैरे लावता येत का बघूया. आणि ते सगळं क्लीन केलं आणि दुपारचं जेवण गार्गी आणि मीच होतं. तोपर्यंत मनू आली, कारण एक्झाम आहे त्याच्यामुळं मनू लवकर येते. आणि मनू आल्याला सांगायला लागलं की मम्मा खूप मोठा पाऊस येणार आहे. मला एवढा आनंद झाला होता, पण पावसाने सगळा फ्लॉप केला आणि नुसतंच वारं सुटलं होतं आणि पडायचा म्हणून साधी जमीनसुद्धा ओली केली नाही त्यांनी आणि पडला. म्हटलं चला वातावरण छान झालं, जरा खोपोलीमध्ये जाऊन येऊ आणि येताना काही झाडं वगैरे मिळाली तर घेऊया. छान झाडं होती, पण मला एकही आवडलेलं नाही आहे, कारण माझ्या इथं ऊन येत नाही आणि ते बोलले नाही या झाडांना ऊन लागेल. तर मग फक्त बघितलं आणि मग तिथून घरी रिटर्न आलो. आणि संध्याकाळ 3 सण झाली होती. दिवा अगरबत्ती वगैरे लावलं. आज मनूला बाहेरचं काहीतरी खायचं होतं, पण बाबा नसल्यामुळं तिला मूड ऑफ झाला होता. मी म्हटलं चल मी घेऊन जाते आणि मग आम्ही पंजाबी थाळी वगैरे खाल्ली तिथं आणि मग घरी आलो. असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.